श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। मूकं करोति वाचालं पंगुल्लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। नमस्कार। श्रीमद भागवताच्या या कथाभागामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो की अधिकाधिक सज्जन शक्तीपर्यंत, अधिकाधिक श्रोत्यांपर्यंत, अधिकाधिक युवकांपर्यंत, अधिकाधिक युवतींपर्यंत आणि इतकंच नव्हे तर अधिकाधिक लहान मुलांपर्यंत या आपल्या पुराणातल्या कथा पोहोचाव्या म्हणून या कथा शेवटपर्यंत तुम्ही ऐका आणि आपल्या नातवंडांना, मुलांना या कथा आवर्जून सांगा, एवढी आपल्याला प्रार्थना करतो आणि आजच्या भागाला सुरुवात करतो। समुद्र मंथनाच्या कथेनंतर श्रीमद भागवतामध्ये जी कथा येते ती आहे बटू वामनाची। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ज्या वेळेला अमृत मंथन झालं, अमृत काढण्यासाठी समुद्र मंथन झालं, त्याच्या आधीच्या वेळेला देवदानवांची ही अनेक वेळा युद्ध होत होती आणि या समुद्र मंथनात सुद्धा अनेक असुरांना त्याच्याकरता कष्ट करावे लागले, श्रम करावे लागले, पण देवांना अमृत मिळालं। कारण भगवंत ज्यांच्या पाठीशी असतात त्यांनाच त्या अमृताची प्राप्ती होते। तेव्हा देवांना अमृताची प्राप्ती झाली, पण असुरांना मात्र प्राप्ती झाली नाही। अमृत प्राशनानं देव अमर झाले आणि दानव मात्र युद्धामध्ये काही मारले गेले, काही जखमी झाले। आणि त्याच वेळेला बळीराजानं शुक्राचार्य जे होते त्यांना बोलवून घेतले। ह्या शुक्राचार्यांकडे संजीवनी विद्या होती, संजीवनी मंत्र होते आणि त्या मंत्र सामर्थ्यावरती त्यांनी सर्व असुरांना पुन्हा जिवंत केलं। ज्यांचे हात तुटले होते, पाय तुटले होते, त्यांना ते पुन्हा प्राप्त करून दिले। आणि आता या बळीराजानं शुक्राचार्यांना आपलं गुरुपद बहाल केलं आणि बळीराजा आपल्या गुरुची सेवा करायला लागला। आपण व्यवहारामध्ये सुद्धा अनेक वेळेला हा प्रयोग ऐकतो की अमुक अमुक माणसाचं किंवा व्यक्तीचं सध्या गुरुबल कमी आहे, त्याच्यामुळे त्याला हे त्रास होत आहे। बळीराजानं आपल्या गुरूंची सेवा करायला सुरुवात केली आणि त्याचं गुरुबल वाढलं। देवांकडे अमृत असून सुद्धा ह्या बळीराजानं देवांवर स्वारी केली। कशाच्या जोरावर? तर केवळ आपल्या गुरुबलाच्या जोरावर। आणि त्याने पुन्हा स्वर्ग जिंकून घेतला। बळीराजा हा जरी असुर असला तरी अत्यंत नीतिमान आणि सदाचारी होता। त्याला माहिती होतं की मी ज्याप्रमाणे कर्म करणार आहे, मी जर वाईट कर्म केलं तर त्याची फळं मला वाईट मिळणार आहेत, मी जर चांगल्या पद्धतीने राज्य केलं तर त्याची चांगली फळं मला मिळणार आहेत, योग्य तो उपभोग राज्याचा घेतला आवश्यक तेवढा तर त्याचं निश्चित मला फळ मिळणार आहे। आणि या न्यायानं त्यानं राज्य करायला सुरुवात केली। पण त्यानं असं जरी ठरलेलं असलं तरी ज्याला म्हणतात की राजा झाल्यानंतर एक विशिष्ट प्रकारची शक्ती, ज्याला मद म्हटलेलं आहे, अहंकार म्हटलेलं आहे, तो सूक्ष्म अहंकार त्याचा जागा झाला आणि नीतिमान असून सुद्धा तो इतर कोणाचं ऐकेन असा झाला। अष्टदिक्पाल जे होते त्यांचंही तो ऐकत नव्हता। त्याच्यामुळे सृष्टीची रचना जी होती ती डळमळायला लागली। त्याला असं वाटायला लागलं की सर्व काही माझ्या नियंत्रणाखाली असलं पाहिजे आणि म्हणून हा त्याचा समज दूर करण्यासाठी भगवान
महाविष्णूंना वामन अवतार घ्यावा लागला. आणि वैशिष्ट्य असं आहे या अवताराचं की या अवतारामध्ये भगवंतांनी युद्ध केलेलं नाही. कश्यप ऋषी आणि आदिती यांचा गृहस्थाश्रम अत्यंत आदर्श होता. मुळामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये गृहस्थाश्रम जो आहे तो श्रेष्ठ मानलेला आहे सर्व आश्रमांमध्ये. कारण गृहस्थाश्रम जो आहे तो बाकीच्या 3 आश्रमांना सांभाळणारा असला पाहिजे. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे की जर तुम्ही गृहस्थाश्रमी असाल तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं भरपूर पैसे कमवून इतर जे 3 आश्रम आहेत ते सांभाळले पाहिजेत. आणि ते जर तुम्ही करू शकत नसाल तर तुम्ही गृहस्थाश्रमी म्हणून घ्यायला तुम्हाला कमीपणा वाटला पाहिजे. म्हणजे गृहस्थाश्रमी माणसाने आपलं काम आहे, आपल्या वाटेला आलेलं जे कर्म आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं योग्य पद्धतीनं हे पार पाडलं पाहिजे. आणि कश्यप आणि आदिती ह्यांच्या पोटी प्रत्यक्ष भगवंतांनी वामन अवतार धारण केला. छोटंसं बालकरूप वामन अवतारातलं आपण सगळ्यांनी तो फोटो पाहिला असेल. नुकतीच मौंजी बंधन झालंय. काय काय आहे. हा बटू ज्यावेळेला भिक्षेसाठी बाहेर पडला तेव्हा काय काय आहे तर त्याच्या एका हातामध्ये छत्री आहे, कमंडलू आहे, दंड आहे, कमरेला ती मुंज मेखला आहे, कौपिन आहे, मस्तकावरती जटा भार वाढलेला आहे, गळ्यामध्ये यज्ञोपवीत आहे. आणि ह्या सगळ्याबरोबरच मुख्य म्हणजे मुखावरती अत्यंत दैदिप्यमान असं ब्रह्मतेज आहे. हा बटू चालत 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 बळीराजानं जिथे यज्ञ आरंभला होता त्या यज्ञामध्ये आला. आणि तो आला त्यावेळेला असं वाटलं, असा उल्लेख आहे की साक्षात सूर्यनारायणच आले. सूर्यनारायण बालरूप घेऊन आले की काय असं वाटावं एवढं तेज ह्या बटू वामनाचं सर्व दिशांना पसरलं. बळीराजाला सुद्धा अत्यंत आनंद झाला की माझ्या यज्ञपूर्तीच्या वेळेला एक बटू माझ्या यज्ञामध्ये आलेला आहे आणि तो आता याचक म्हणून आलाय, दारावरती आलाय म्हणून याचक आहे. तेव्हा बळीराजा आपल्या जागेवरून उठला. त्यानं यथाविधी त्या बटूची पूजा केली, त्याच्या चरणावरती पाणी घातलं आणि त्याला आपल्या सिंहासनावरती बसवले. त्यावेळेला कुणी कुणी काय काय केलं म्हणजे ब्राह्मणांनी पुरुष सूक्त म्हटलं असा उल्लेख आहे. बळीनं त्याचे चरण धुतले. विंध्यावली जी आहे त्या विंध्यावलीनी त्या बटूच्या चरणावरती पाणी घातलं. आणि राजा आता त्या बटूसमोर हात जोडून उभा आहे आणि राजा म्हणतोय की हे बटू महाराज, तुम्ही माझ्या यज्ञाच्या अत्यंत योग्य वेळेला आलेला आहात. तेव्हा तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही मागून घ्या. तुम्हाला जे पाहिजे ते मी देईन. लक्षात घ्या, बळी काय म्हणतोय, तुम्हाला जे पाहिजे ते मी देईन. इथे बळीराजाचा मी आढावा आलेला आहे. आणि बटू वामन हा बोलण्यामध्ये अत्यंत कुशल आहे. त्यानं बळीराजाचे जे पूर्वज आहेत त्या पूर्वजांची प्रशंसा करायला सुरुवात केली. म्हणाले, राजा तुला माहिती आहे का तू कुणाचा वंशज आहेस? अरे हिरण्यकश्यपू सारखा पराक्रमी कोणी नाही. त्याचा पुत्र प्रल्हाद हे तर अत्यंत श्रेष्ठ असे विष्णुभक्त होते आणि त्यांचा पुत्र विरोचन हा अत्यंत श्रेष्ठ असा कर्मयोगी होता. त्या विरोचनाचा तू पुत्र. राजा, या तिघांमधलेही गुण जे आहेत ते तुझ्यामध्ये एकवटले आहेत. तेव्हा तू जे म्हणतोयस ते एका अर्थाने तू खरं करशील यात शंका नाही. पण खरं सांगतो राजा, मला काहीही नको. तू जरी म्हणत असलास काहीतरी मागून घ्या तरी मला काही नको. मी अत्यंत संतुष्ट आहे.
असं त्या बटू वामनानं सांगितलं. आणि त्याच्यावरती बळीराजा म्हणतोय. बळीराजा त्या बटूला काय म्हणाला हे आपण पुढच्या भागामध्ये पाहू. तोपर्यंत याच ठिकाणी थांबतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.